श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्ता अवतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दंडातीतं गगनसदृश तत्समविलक्षणम् एकनित्यं विमलमचर सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। फाल्गुन महिना म्हटलं की वेद लागतात ते स्वामींच्या प्रकट दिनाचे। स्वामी हे अक्कलकोटला प्रगट झाले होते फाल्गुन महिन्यात। तर फाल्गुन महिन्यात स्वामींचा प्रकट दिन येतो। हा स्वामी भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते। स्वामी भक्तांसाठी वर्षातून 3च सण महत्त्वाचे असतात। ते म्हणजे गुरुपौर्णिमा एक, ज्या दिवशी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंना स्थान देतो, गुरु करतो आपण, तो एक गुरुपौर्णिमा। दुसरं म्हणजे दत्त जयंती। दत्त जयंतीलाही आपण स्वामींची पूजा करतो, दत्तांची आराधना उपासना करतो। आणि एक म्हणजे ज्या दिवशी स्वामी अक्कलकोटला प्रगट झाले होते तो स्वामी समर्थांचा प्रगट दिन। तर असे स्वामी भक्तांसाठी 3 वर्षाचे महत्त्वाचे सण मानले जातात। स्वामी भक्तांसाठी त्यांचा गुरु म्हणजे शेवटचा गुरु, म्हणजे शेवटपर्यंत आपण त्या गुरूंवरती विश्वास ठेवतो, त्यांच्या डोक्यावरती आपण विश्वासाने हात ठेवतो। तो गुरु म्हणजे स्वामी समर्थ महाराज। स्वामी समर्थ महाराजांविषयी बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलायचं आहे, पण आपल्याला शब्द कमी पडतील असे स्वामी समर्थ महाराज आहेत आपले। तर स्वामींविषयी बोलताना मन असं कसं गहिवरून येतं, भरभरून येतं। स्वामींविषयी बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलायला आहे, पण आपण जेव्हा बोलायला सुरुवात करतो पण तेव्हा शब्दच कमी पडतात स्वामींविषयी बोलायला। खूप असं गहिवरून येतं, भरभरून येतं आणि कृतज्ञतेने त्यांच्याकडे आपण बघतो स्वामींकडे। आणि स्वामींचंही वचन आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। नमस्कार, मी प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चला या सगळ्या स्वामी भक्तांनो, या फाल्गुन महिना आला आहे, आपल्या आवडीचा सण येतोय। स्वामींचा प्रगट दिन 31 मार्च 2025ला आहे। तर त्याची तयारी करायची आहे आपल्याला। त्याची आपण प्रगट दिनापर्यंत काय सेवा करू शकतो, स्वामींना आपण कसं प्रसन्न करू शकतो, ह्याविषयी आज मी तुम्हाला बोलणार आहे। तर चला बघूया। 11 मार्च ते 31 मार्च ह्या 21 दिवसात स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण करा। नक्कीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतील असे स्वामी आहेत आपले। पण आपल्याला काही अडचण असते। 11 तारखेपासून आपल्याला करता येत नाही स्वामी समर्थ सारामृताचे पारायण, किंवा 21 दिवसाचं आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही। आपल्याला खूप अडचणी असतात, लहान मुलांमुळे आपल्याला होत नाही, किंवा आपल्या नोकरीमुळे किंवा आपल्या व्यवसायामुळे आपल्याला स्वामी समर्थ सारामृताचे 21 पारायण आपल्याला करणं शक्य होत नाही। पण आजपासून आपल्याला जेव्हा वाटेल, आपल्याला मनाला वाटेल ना की आपल्याला स्वामी समर्थ जे पारायण करायचे, स्वामी चरित्र सारामृत वाचायचं, त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा पारायणाला। काही हरकत नाही की तुम्ही 21च पारायण केले पाहिजे किंवा 11 पारायण केले पाहिजे। एक जरी तुम्ही पारायण केलं तुम्ही एक जरी पारायण केले श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे, तरी अशक्य शक्य करतील स्वामी, असे वचन आहे स्वामींचे। तर तुम्ही एकही पारायण करून बघा, स्वामी नक्कीच तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकच पारायण करा आणि किती बदल होतो आपल्यामध्ये तेच बघा। स्वामी स्वतःच तारतात आणि स्वतःच भक्तांचं रक्षण करतात। स्वामी आपल्या सोबत आहेत कायम। आपल्याला सतत असं वाटत असतं ना की आपल्या आईवडिलांनी आपल्याला आधार द्यावा, आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्याला आधार द्यावा, किंवा तर असं सतत आपल्याला वाटत असतं की कुणीतरी आपल्याला आधार द्यावा, योग्य मार्गदर्शन करावं। वडीलधाऱ्यांचा आपल्याला आधार खूप छान वाटतो। तर स्वामींवरती सगळं सोडा, स्वामींना सगळं सर्वस्व माना आपलं। तर स्वामी नक्कीच आपले तारणहार पालनहारही होतील। फक्त एकदा विश्वासाने स्वामींवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वासाने आपला हात त्यांच्या हातात द्या। स्वामी आपली जीवनाची नौका ही कशी बदलतील ही सांगता येणार नाही आपल्याला। अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी, असे आपले स्वामी महाराज आहे। स्वामी आपली जीवनाची नौका कशी तारतील आपले
कशी पूर्णत्वाला जाईल हे स्वामी करून दाखवतील आपले. स्वामीच आई, स्वामीच वडील, स्वामीच बहीण, स्वामीच भाऊ, सगळं काही स्वामीच, तुम्हीच सर्व काही. असा फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामींचा हात धरा. आपल्याला लहान मुलांप्रमाणे जपतील स्वामी. स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणून तुम्ही पारायण करता असं कधीच करू नका. मी सांगते म्हणून असं कधीच करू नका. पण आपल्याला जेव्हा वाटेल, जेव्हा मनाला वाटेल त्या दिवसापासून आपण स्वामीचरित्र सारामृत वाचायला घ्या. तेव्हापासून पारायण करा. असं नाही की असं कुठे लिहून ठेवलं आहे का की स्वामींचे एवढेच पारायण करा, तेवढेच पारायण करा. आपल्याला ज्या ठिकाणी वाटेल, जेव्हा वाटेल, ज्या वेळेस वाटेल आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही पारायणाला सुरुवात करा. नक्कीच स्वामी तुमचं नशिबातही नाही ते सुद्धा तुम्हाला देतील स्वामी. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. सगळे म्हणतात स्वामींचे एवढे पारायण करा, तेवढे पारायण करा, पण नाही, तुम्ही कुणाचंच ऐकू नका. तुम्ही फक्त तुमच्या मनाचं ऐका. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा एकच फक्त स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. 21 पारायणाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. पारायण करणं तर एकच श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. त्या एकाच पारायणामध्ये स्वामी तुम्हाला 21 पारायण केल्याचं फळ, त्या 21 पारायणाचं जेवढं फळ मिळतं, आपल्याला पुण्य मिळतं, तेवढंच एकाच स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणामध्ये फळ मिळतं आपल्याला. तेवढंच फळ आपल्याला स्वामी एका पारायणामध्येही देतात. फक्त मनाने आणि निसंकोच विश्वास ठेवा स्वामी महाराजांवरती आणि त्यांच्या पारायणाला सुरुवात करा. अशा प्रकारे स्वामींची ही सेवा करा. स्वामींना अर्पण करा ही सेवा. स्वामी आपला हात कधीच सोडणार नाही. आजपासून ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला जेव्हा वाटेल, कधीही वाटेल, रात्री 12 वाजता जरी वाटलं ना तुम्हाला पारायण करायचे की मला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचे, तर नक्की अवश्य करा. जर तुम्हाला असं वाटत असेल, स्वामी स्वतः सांगतात की माझ्या सेवेमध्ये कोणताच नियम नाही, तू फक्त मनाने माझी सेवा कर, मी तुला निश्चितच फळ देईल. जरी तुम्ही आंघोळ केली नाही तरी चालेल, पण आंघोळ न करता जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचलं तरी स्वामी अनंत पटीने आपल्याला फळ देतील. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. तर असं स्वामी चरित्र सारामृतांचं पण आहे. स्वामी चरित्र सारामृत तुम्ही आंघोळ केलं नाही तरीच वाचलं तरी चालेल, पण एकदा तरी वाचा. स्वामी हे बघत नाही की तुम्ही आंघोळ केली आहे का, तुम्ही कसं वाचताय ते. स्वामी हे फक्त बघताय की तुम्ही अंतःकरणाने किती वाचताय, किती मनाने वाचताय स्वामी चरित्र सारामृत, हे बघतात. आणि त्यामुळे स्वामी आपण कसं वाचतो ना त्याच्यानुसार आपल्याला फळ देतात स्वामी. आणि स्वामी असे दैवत आहेत जे कधीच काही न मागता भरभरून देतात. तर एकदा आजपासून ते 31 मार्च तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा फक्त एकदा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा. अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा, पठण करा. नक्कीच स्वामी त्यांचा हात आपल्या डोक्यावरती ठेवतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.